ठीक आहे. आपण डिजिटल हाऊस अरेस्ट बघत होतो. डिजिटल हाऊस अरेस्ट व सायबर गुन्हेगारी, सायबर फसवणुकीचा नवा चेहरा. डिजिटल हाऊस अरेस्टमध्ये प्रोबॅबली गव्हर्नमेंट सर्वंट जे आहे त्यांची भीती दाखवल्या जाते, ज्यामध्ये विशेष करून पोलीस असतात, CBI ऑफिसर असतात, त्याच्यानंतर NCB असू शकते, सुप्रीम कोर्ट पण असू शकतं, त्याच्यानंतर तुमचं होऊ शकतं NIA पण असू शकतं. कायद्याची भीती दाखवली जातात. याच्यामध्ये स्पेशली ड्रग्स रिलेटेड अंमली पदार्थाच्या संदर्भात तुमचं पार्सल आलेलं आहे आणि तुम्ही म्हणजे तुमच्या आधार कार्डचा वापर झालेला आहे, मोबाईल नंबरचा वापर झालेला आहे, डॉक्युमेंटचा वापर झालेला आहे, म्हणून ती भीती दाखवल्या जाते. व्हिडिओ कॉलवर अटक दाखवल्याची भीती अटक वॉरंट आलेला आहे असं दाखवलं जातं. व्हिडिओ कॉलचा वापर केला जातो आणि मानसिक दबाव निर्माण करून तुम्हाला तुमच्याकडून लाखो करोडो रुपये उकळले जातात. व्हिडिओ कॉलचे माध्यम आपण बघितले, स्काईप बघितलं, ज्याच्यामध्ये स्काईप जे आहे ते कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ज्या मीटिंग्स चालतात आणि यांना टार्गेट तेच करायचे असतात जे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आहे, कारण की त्यांच्याकडे पैसा जास्त असेल म्हणून स्काईप जे आहे ते प्रोबॅबली वापरतात. त्याच्यानंतर व्हॉट्सअप कॉल हे सहज उपलब्ध होतं, कोणी पण वापरतं, प्रत्येक व्यक्ती वापरतो तो, त्याच्यामुळे त्यांना अजून सॉफ्ट टार्गेट मिळत जातात आणि त्या सॉफ्ट टार्गेटला टार्गेट करायसाठी मग यांना व्हॉट्सअप कॉल करून फसवणूक केल्या जाते. व्हॉट्सअपचा वापर हा पण आहे की बाबा DPवर विश्वास ठेवला जातो. DPमध्ये त्यांना त्यांची जी शासकीय यंत्रणा जी आहे त्या यंत्रणेचे लोगो, फोटो त्या ठिकाणी वापरून समोरच्या पीडितेच्या मनामध्ये अजून जास्त भीती निर्माण करता येते, म्हणून व्हॉट्सअप देखील एक इझी सॉफ्ट टार्गेट करिता वापरला जातं. झूम, गुगल मीट पण त्या ठिकाणी वापरता येतात, कारण की ह्या सगळ्यांना बॅकग्राऊंडचा लोगो, बॅकग्राऊंड आपल्याला दाखवता येतं, सेटअप तयार करता येतो. समजा इथे मी जर मला फ्रॉड करायचं आहे तर बाकायदा इथे लोगो बिगो वापरून झेंडे विंडे, टेबल वगैरे, आणि मी बसलेलो आहे आणि समोरच्याला जो कॉल करेल तर त्याला हा सेटअप पूर्ण ऑफिशियल वाटेल, म्हणून या सगळ्या व्हिडिओ कॉलचा वापर, या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. यामध्ये आपण काही महत्त्वाचे प्रकरणं बघितले, हे फक्त समजावण्यासाठी आहे. काही न्यायालयाची निदर्शने आहे, जसं राजस्थान उच्च न्यायालयाने याच्यामध्ये म्हटलं होतं की डिजिटल हाऊस अरेस्ट ही कायदेशीर नाही आहे. हे राजस्थान हायकोर्टने सगळ्यात पहिले सांगितलं होतं. त्याच्या सायबर क्राईमचे 2 प्रकार आपण बघितले, टाईप्स ऑफ फ्रॉड, ज्याच्यामध्ये फायनान्शियल रिलेटेड फ्रॉड आणि दुसरं सोशल मीडिया रिलेटेड चीटिंग आपण बघितली. फायनान्शियल रिलेटेड फ्रॉडमध्ये काय, अमाऊंट जो आहे तो व्हिक्टिमच्या खात्यातून फ्रॉडस्टरच्या खात्यामध्ये जात असतो. याच्यामध्ये सोशल मीडियाचा पण वापर झालेला असू शकतो. आणि दुसरा आहे सोशल मीडिया रिलेटेड चीटिंग राहणार. यामध्ये वेगवेगळे टाईप्स असतात, 2च टाईप्स आहे, फायनान्शियल रिलेटेड फ्रॉड आणि सोशल मीडिया रिलेटेड चीटिंग, परंतु सब टाईप्स हे खूप सारे असू शकतात. सब टाईप्समध्ये येतात जातात. याच्यामध्ये काही डिजिटल हाऊस अरेस्ट आपण बघितलं, कार्ड क्लोनिंग, स्पूपिंग, इन्शुरन्स फ्रॉड, जॉब फ्रॉड, लॉटरी फ्रॉड, लोन फ्रॉड, फ्रॉडुलेंटली गेटिंग क्रेडेन्शियल थ्रू चॅटिंग, मोबाईल टावर इन्स्टॉलेशन फ्रॉड, व्हिसा फ्रॉड, खूप सारे सोशल मीडियामध्ये फेक प्रोफाईल, व्हल्गर मेसेज, त्याच्यानंतर हॅकिंग, एक्स्टॉर्शन, आयडेंटिटी. तुमच्या ईमेल आयडीवर एक 6 डिजिट पिन आली असेल, ती पिन आता हे कशासाठी करायचं आहे की बाबा तुम्ही समजा व्हॉट्सअप काय करतो, रॅन्डमली मधून तुम्हाला विचारतो, म्हणजे त्याला विश्वास नाही आहे की हा माझा युजर आहे, तो पिन विचारतो की बाबा तुम्ही माझेच मालक आहात का दुसऱ्याचे मालक आहात, आणि पिन मालकाला माहिती असते, म्हणून ती पिन तिथे एंटर करायची, म्हणजे तुमचं व्हॉट्सअप एक प्रोबॅबली सिक्युअर्ड आहे, हॅक होणार नाही. तर असं तुमचं व्हॉट्सअपचं पण तुम्ही सिक्युअर करायचं. त्याच्यानंतर ईमेल आयडी आहे ती पण 2 स्टेप व्हेरिफिकेशन करून घ्यायची, फेसबुक पण 2 स्टेप व्हेरिफिकेशन करून घ्यायचं, आणि इंस्टाग्रामला पण 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन करून घ्यायचं. म्हणजे हॅकिंगची जी पॉसिबिलिटी आहे ती जवळपास 0 असते. आणि माय कॉन्टॅक्ट येत आहे, एव्हरीवन कोणाचं आहे, जर एव्हरीवन असेल तर त्याला माय कॉन्टॅक्ट, मला त्याला टच करा आणि त्याला माय कॉन्टॅक्ट सिलेक्ट करून द्या किंवा नो बडी करून टाका. ठीक आहे. दुसरं, प्रोफाईल पिक्चर जे आहेत त्या प्रोफाईल पिक्चरला काय सिलेक्ट केलेलं आहे तुम्ही, माय कॉन्टॅक्ट केलेलं आहे. एव्हरीवन जर असेल कोणाचं तर त्याला एव्हरीवन ठेवू नका, माय कॉन्टॅक्ट करा.